Okay, good morning everybody. In the previous lecture, we see that what is meant by the logical equivalence, how to solve the given problems. There are the two types of the problems that will be the verify the given statement will be logical equivalence or not, and otherwise prove that or show that the given statements are logical equivalence. We already see that you practice at home. Now after this, we see in the same chapter next article, that is the quantifiers, quantified statements and duals. Today we will see that these three articles. So first of all, we see that what is meant by the quantifiers. So quantifiers means in some time in our daily life, we some types of examples, some types of sentence like this, that is there exists a prime number such that x plus y is equal to 0. किंवा आपण असंही म्हणू शकतो की एखादी व्हॅक्यूम वॅक्सिन येईल की जी करोनाचं नायनाट करेल, की एखादी असं काहीतरी निघेल, एक तर होमिओपॅथी एक तर ॲलोपॅथी असं काहीतरी औषध येईल बाजारामध्ये, मेडिसिन येईल आणि की त्याच्यामुळे कोविड-19चं त्या ठिकाणी भारतातलं किंवा ऑल जगातलं पूर्ण वर्ल्डमधलं त्याचं नायनाट होईल. किंवा दुसरं स्टेटमेंट असं असतं की ऑल स्टुडंट्स आर हार्ड वर्किंग. किंवा आपण असंही म्हणू शकतो की सर्व जग या कोविड-19 मुळे डिस्टर्ब झालेलं आहे. बघा या ठिकाणी जे काही दोन वर्ड्स आहेत, देअर एक्झिस्ट आणि ऑल, किंवा त्याला पर्यायी एवढी पण म्हणू शकतो आपण, यांना या ठिकाणी क्वांटिफायर्स असं म्हणतात. आणि हे डिनोट करताना दॅट विल बी डिनोटेड बाय द सिम्बॉल दॅट इज कॉल्ड ॲज द देअर एक्झिस्ट and this is symbol for all. याला for all आणि याला वापरणार आपण there exists. आणि याच्यावरून मग आता दोन प्रकारचे स्टेटमेंट तयार झाले. That first time is the first types of the statement is called as the quantifier. First there are the two types of the quantifiers, that is there exists and for all. And so two types of the quantifier statement, that is the existential quantifiers and universal quantifiers. असे दोन प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी आहेत. एक्झिस्टिंग क्वांटिफायर्स आणि दुसरं काय आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. हे असे क्वांटिफायरचे दोन प्रकार. याच्यानंतर आपण बघूया क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट कोणाला म्हणणार की दो स्टेटमेंट विच इन्व्हॉल्व द क्वांटिफायर्स, की ज्या स्टेटमेंटमध्ये जर क्वांटिफायर असेल तर त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार क्वांटिफाईड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल देअर एक्झिस्ट x is equal to 5 such that is x plus 9 is less than 20. x plus 9 is less than 20. तर अशा प्रकारचा जर नंबर त्या ठिकाणी एक्झिस्ट झाला पाहिजे तर हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. तर या स्टेटमेंटला आपण म्हणणार क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजेच काय की दो स्टेटमेंट विच इन्व्हॉल्विंग द क्वांटिफायर्स दॅट इज कॉल्ड ॲज द क्वांटिफाईड स्टेटमेंट. आफ्टर दिस, in case of existing statement is a true if at least one object will be satisfy the condition. Existing quantifier is true when at least one object will be satisfied the given conditions, and it is false if when no articles will be satisfied the given conditions. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की जर सगळ्या ऑल म्हणजे आपलं युनिव्हर्सल स्टेटमेंट हे केव्हा ट्रू असू शकतं की जर एखाद्या ऑब्जेक्टने दिलेल्या सर्व ऑब्जेक्टने जर दिलेली कंडिशन जर त्या ठिकाणी सॅटिस्फाय केली तर ते ट्रू असेल, आणि जर एकानेही जर सॅटिस्फाय केली नसेल तर त्याला आपण म्हणते फॉल्स म्हणतात. म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर इज ट्रू when all objects are satisfied the given condition, and it is false when no any one object will be satisfy the given conditions. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे क्वांटिफायर्स होते. आता त्यांच्यावर डिपेंड्स आपण कसे एक्झाम्पल त्याच्याकडे बघूया. बघा एक्झाम्पल असं असतं. सो एक्झाम्पल if A is equal to the given set, that is
3, 5, 7, 9, 11 and 12. This is the A set given and determine the truth value of the following is. So first one is that is there exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. आता असं प्रॉब्लेम दिलेले आपल्याला आणि हे प्रॉब्लेम 2 आहे टू फॉल्स. बघा आता या ठिकाणी या सेट मध्ये एखादा नंबर असा असेल की ते हे इक्वेशन काय करतो सॅटिस्फाय करतो. पुन्हा नंबर दॅट इज द 9. सो 9 minus 8 is equal to 1. And so therefore right answer here that is here there exists x is equal to 9 such that is 9 minus 8 is equal to 1. And so therefore this statement is a true and so its true value is capital T. So like this. Another example is that all, second example, all x belongs to A such that x square is less than 0. बघा त्या सेट A मध्ये सगळे घटक असे असतील की ज्यांचे आपण स्क्वेअर केला की त्यांची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असते. बघा आता शक्य आहे का? बघा 3 चा स्क्वेअर केला तर 9 येतं आणि 9 इज लेस दॅन 0 नॉट पॉसिबल. 5 25 नॉट. तर अशा पद्धतीने एकही एलिमेंट या ठिकाणी काय होणार आहे दिस कंडिशन विल नॉट बी सॅटिस्फाइड. Means no any one element of the set A does not satisfy these conditions, so that's why this is false and so its truth value is a F. Next example, that is all x belongs to A such that x is an even number such that x is an even number. बघा आता याच ठिकाणी सगळे x आहे याच्यामध्ये बघा x म्हणजे x ची व्हॅल्यू 3 कन्सिडर केली तर आपल्याला हा 3 बघायचा आहे की 3 हा इव्हन नंबर आहे का. सो नॉट 3 इज नॉट इव्हन नंबर सो दॅट्स व्हाय दिस 3 इज नॉट सॅटिस्फाइड and so here quantifier is all. So if condition will be fail at least one object, so that's why this statement is false and therefore its truth value is a false. So similarly way you can solve this some example in the exercise given. So next article that is the dual. So dual statement. Dual means that you know that small p and c are denote the tautology and contradiction. Again you know that this is the symbol conjunction and this one is for the disjunction. If the statement involving this all these four types of the notations, then suppose that for example here you have to give us that P conjunction Q that is disjunction P conjunction C and say that write the dual of this statement. So dual means you can only interchange T by C otherwise C by T and again interchange conjunction by disjunction and disjunction by conjunction. So that's why the dual of this statement is as that is the P interchanges disjunction Q. Again interchanges conjunction bracket. Now here C tautology by C disjunction contradiction by tautology that is the T. And so this is the dual statement of the dual statement. And so what do you mean by the dual statement? Dual statement means by interchanging the conjunction by disjunction or disjunction by conjunction as well as the tautology by contradiction as well as contradiction by tautology, then you get the new statement. That new statement is the dual of the given statement. So by the way you call this some example as yourself involving conjunction, disjunction, tautology, contradiction and solve this problem. Okay, you practice at the home. Today we see that quantifier, quantifier statement and dual statement. In next period we see that the negation and converse, inverse and contrapose. Okay, thank you.